पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, मिळालिया संत संग समर्पिता भले अंग। तीर्थी भावफळे येथे अनाड तेवळे, मिळालिया संत संग समर्पिता भले अंग। तुका म्हणे पाप, तुका म्हणे पाप गेले गेल्या कळे ताप, मिळालिया संत संग समर्पिता भले अंग। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि संतपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबराय म्हणतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी। तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी। तीर्थात धोंडा आणि पाणी आहे आणि देव सज्जनामध्ये रोकडा आहे। मग हा सज्जन म्हणजे काय, रोकडा म्हणजे काय? सज्जन म्हणजे संत, सज्जन म्हणजे संत। तुकोबाराय एका अभंगातून बोललेत, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे। सज्जन म्हणजे संत, संतांचं नामस्मरण केलं की पुण्य लाभतं। पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे। सज्जन म्हणजे संत। तुम्ही सज्जन या शब्दाचा विग्रह करा। सज्जन या शब्दाचा विग्रह करा। सज्जन बरोबर सत अधिक जन। सज्जन बरोबर सत अधिक जन। सत म्हणजे जो सातत्याने सत्य वागतो तो सत, आणि जन, जन म्हणजे माणूस। सज्जन हा शब्द फोडा, सज्जन या शब्दाचा विग्रह करा। सज्जन बरोबर सत अधिक जन। सत म्हणजे जो सत्याने वागतो तो सत, आणि जन म्हणजे माणूस। अर्थात सज्जन म्हणजे जो सातत्याने सत्याने वागतो तो, आणि सातत्याने जो सत्याने वागतो असा संत आणि भगवंत हे दोनच असतात। सातत्याने जे सत्याने वागतात असा संत आणि भगवंत हे दोघच असतात। आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला। सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगताकार। भगवंत सद चिद आनंद स्वरूप आहे। तर हा सज्जन शब्द संत सुचवतो। सज्जन बरोबर सत अधिक जन, आणि म्हणून सज्जन म्हणजे संत। आणि रोकडा म्हणजे नगद, रोखठोक, प्रत्यक्ष जिवंतपणीच मिळालेला मोक्ष।
रोकडा म्हणजे कॅश, रोखठोक, नगदी, प्रत्यक्षात मिळालेला, जिवंतपणीच मिळालेला, असे रोकडा या शब्दाचे अनेक अर्थ होतात. एकच अर्थ सांगायचा असेल तर रोकडा म्हणजे नगदी. नगदी उदाहरण नगदी असतं ना, त्यात रोकडा म्हणजे नगदी. तर या अभंगामध्ये तुकोबारायांनी तीर्थात असलेला देव आणि संतांमध्ये असलेला देव यात तुलना केली आहे. अर्थात तीर्थात दगडामध्ये वास करणारा देव आणि संत या दोघांमध्ये तुकोबारायांनी तुलना केली आहे. महाराज म्हणतात, तीर्थी धोंडा पाणी. तीर्थात धोंड्याच्या रूपात देव आहे, तो मोक्ष देण्यास उधार आहे. उधार नाही, उधार. तीर्थात जो धोंडा आहे त्यात देव वास करतो, पण तो मोक्ष देण्याच्या बाबतीत उधार आहे. आणि संत मोक्ष देण्याच्या बाबतीत नगदी आहेत. नगदी, कॅश, लगेच, जिवंतपणीच. संत तुम्हाला जिवंतपणीच मोक्ष देतात. दुकानात गेले असते ना, उधार, नगद, आज नगद, कल उधार, ते उधार आणि नगद. तर तीर्थातला देव मोक्ष देण्याच्या बाबतीत उधार आहे आणि संत मोक्ष देण्याच्या बाबतीत नगद आहेत. तात्काळ, लगेच, तात्काळ, प्रत्यक्ष, रोखठोक, नगद. अशी अभंगामध्ये तुकोबारांनी तुलना केली आहे. तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. तीर्थातील देव मोक्ष देतो, पण मोक्ष देण्याच्या बाबतीत उधार आहे. संतही मोक्ष देतात, पण संत मोक्ष देण्याच्या बाबतीत नगद आहेत, रोखठोक आहेत, प्रत्यक्ष आहेत. संत जिवंतपणीच मोक्ष देत आहेत. आणि म्हणून तुकोबारांनी तुलना केली आहे की तीर्थातला देव आणि संतातला देव. बरे, तीर्थ म्हणजे तरी नेमकं काय? तीर्थ हे एक पवित्र स्थान असते, जिथे देव दगडाच्या रूपात व तीर्थ पाण्याच्या रूपात राहते. तीर्थक्षेत्र म्हणजे एक पवित्र क्षेत्र, एक पुण्यक्षेत्र, की जिथे देव दगडाच्या रूपात राहतो आणि तीर्थ पाण्याच्या रूपात राहते. त्याला तीर्थक्षेत्र म्हणतात. मग अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लोक भक्तिभावाने देवाची पूजा व स्नान करतात, पुण्य मिळवतात आणि इतर काही बरंचसं देवाला मागतात. तर तीर्थ म्हणजे जिथं मंदिर आहे, मंदिरात दगडाचा देव आहे आणि देवाच्या समोर किंवा सभोवताली पाणी आहे. तर हा तीर्थातील देव दगड असतो आणि हाच देव तीर्थ असतो किंवा पाणी असतं. आणि अशा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लोक भक्तिभावानं जातात, देवाची पूजा करतात, त्या तीर्थात स्नान करतात, आपलं पाप घालवतात, देवाची भक्तिभावानं पूजा करून पुण्यही मिळवतात, इतर काही मिळवतात. अशा तीर्थाची, अर्थात अशा तीर्थात राहणाऱ्या देवाची, तीर्थात जो दगड आहे त्या दगडात राहणाऱ्या देवाची आणि संतांची तुकोबारांनी अभंगात तुलना केली आहे. ठीक आहे, देव आणि संत यांची तुलना केली.
मग संत नेमकं कोणाला म्हणावं? संत म्हणजे नेमकं कोण? आजकाल आम्ही 4 कीर्तनं केली, 4 प्रवचनं केली की स्वतःला संत म्हणून घेतो. जगही आम्हाला संत म्हणतं, आम्हाला मजा वाटते. 10 अभंगाचे 10 कीर्तनावर आम्ही महाराज झालो. जग आम्हाला संत म्हणतं, आम्ही आनंदाने संत म्हणून घेतो. मग आम्ही संत आहोत का? तर संत म्हणजे ज्याच्यापाशी निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम आहे. या निष्काम कर्मानं आणि निष्काम हरिनामानं ज्याच्या जीवनात विवेक वैराग्य आहे, ज्याच्या जीवनात विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झाले, जो मुक्त आहे, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे आणि पांडुरंगानं ज्याचं दास्यत्व केलं आहे आणि ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आहे, तो संत असतो, इतर दुसरं कोणी नाही. एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. ज्याच्यापाशी विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झाले, जो मुक्त आहे, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आणि पांडुरंगाने ज्याची चाकरी केली आहे, तो संत असतो. अर्थात जो ज्ञान गिळून गोविंद गातो तो संत असतो. सोप्या भाषेत बोलायचं झालं तर जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. ऐसा बोधची केवळू होऊने असे निष्कळू, त्याही वरी भजन शिडू माझ्या ठाई ज्ञानोबा आहे. आत्मबोध झालाय, मुक्त झालाय, पण मुक्त होणे देवाचं नामस्मरण चालूच आहे. मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव. जो ज्ञान गिळून गोविंद गातो, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. मग यात आम्ही कीर्तनकार बसतोत का बघावं. नसत बसेल तर मग स्वतःला संत म्हणून घेऊ नये. मी जे बोललो यात तुम्ही बसता का बघा. बसला तर तुम्ही संत, नाही बसलात तर तुम्ही साधे कीर्तनकार किंवा संत वाङ्मयाचे प्रचारक. स्वतःला संत म्हणून घेऊ नका. जगात सगळ्यात दुर्मिळ काय आहे तर संतपद आहे. संतपद हे 5वं पुरुषार्थ आहे. मोक्ष सगळ्यात दुर्मिळ आहे, तो 4था पुरुषार्थ आहे. आणि या 4थ्या पुरुषार्थाच्या पुढे 5वा पुरुषार्थ आहे, ते संतपद आहे. संतपद हे मोक्षापेक्षाही अवघड आहे. 4 पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. संतपद हे 5वा पुरुषार्थ आहे, मुक्ती हा 4था पुरुषार्थ आहे. 4थ्यापेक्षा 5वा अवघड असते. मुक्तीचं अवघड आहे तर संतपद त्याहून अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभो अति ज्ञानोबा आहे. जगात काही मिळेल, संत लवकर मिळत नाहीत. शेकडो वर्षात एखादा संत होतो, शेकडो वर्षात. या सृष्टीत अमृत आणि परीस जसा दुर्मिळ आहे तसे संत दुर्मिळ असतात. शेकडो वर्षात एखादा संत होतो. म्हणून तुम्ही आम्ही संत वाङ्मयाचे प्रचारक आहोत. स्वतःला संत म्हणून घेऊ नये. लोकांनी कीर्तनकारला संत म्हणू नये. त्यांनी संत म्हटलं तर आपण आनंद मानू नये आणि आपणही स्वतःला संत म्हणून घेऊ नये. म्हणून जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. आणि असा संत हा प्रत्यक्ष चालता बोलता भगवान श्रीकृष्ण असतो. नाथ महाराज लिहित आहेत, संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म. ज्ञानोबाराय लिहित आहेत की संत हा चालतं बोलतं ज्ञानाचं प्रतिबिंब असतं. संत हा चालतं बोलतं ज्ञानाचं प्रतिबिंब असतं. चालतं बोलतं ज्ञान असते, चालता बोलता देव असतो. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवानी संत यांच्यात फक्त शरीराचा भेद असतो. आत्मिक दृष्ट्या ते एकच असतात.
ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव सुखाचे कोंब एरे माणूस पण हे भांब लौकिक भागू. ज्ञानोबा आहे. संत म्हणजे चालतं बोलतं ज्ञानाचं बिंब असते. ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव सुखाचे कोंब. तो माणसासारखा दिसतो पण माणूस नसतो. ते चालतं बोलतं ज्ञानाचं बिंब असते. संत म्हणजे चालता बोलता भगवान श्रीकृष्ण असतो. संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म. तात्पर्य देव आणि संत एकच असतात. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. पण तरीही संतांचं स्थान देवापेक्षा मोठं आहे. संत हे देवाहून मोठे असतात, परंतु देवाच्याच कृपेने संत देवापेक्षाही मोठे असतात आणि हे देवाला आवडतं. कारण संत हे भगवंताची विश्वातली सर्वात प्रिय वस्तू आहे. आणि पुत्रे मी सर्वगुणी जिनावा हे बापा शिरानी तरी ते शारंग पाणी फळाली. तसे देवाचे शक्ती पार्थ देवाची भोवती परी माने स्तुती गौरव असे. अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या कृपेनेच भगवान श्रीकृष्णापेक्षा जास्त बलवान होता आणि हे देवाला आवडायचं. अर्जुन भगवान श्रीकृष्णापेक्षा जास्त बलवान आहे असं कोणी म्हणलं तर याचा आनंद देवाला व्हायचा. तसे देवाची शक्ती पार्थ देवाची भोवती परी माने स्तुती गौरव असे. माझा अर्जुन माझ्यापेक्षा जास्त बलवान आहे असं कोणी म्हटलं, देवाने ऐकलं तर देवाला आनंद व्हायचा. अर्जुन देवाच्या कृपेने देवापेक्षा जास्त बलवान होता आणि याचा आनंद देवाला व्हायचा. संत देवाच्या कृपेनेच देवापेक्षा जास्त मोठे असतात आणि याचा आनंद देवाला होतो. मुलगा बापाच्या कृपेनेच बापापेक्षा मोठा असतो पण त्याचा आनंद बापाला होतो. आणि पुत्रे मी सर्व गुणी जिनावा हे बापा शिराणी तरी ते शारंग पाणी फळाली. तात्पर्य संत हे देवाच्या कृपेने देवापेक्षा मोठे असतात आणि हे देवाला आवडतं. संत देवापेक्षा मोठे असं कुणी म्हणलं त्याचा आनंद देवाला होतो. मुलगा बापापेक्षा मोठा निघालाय, बापसे बेटा सवय, त्याचा आनंद बापाला होतो. तसं संत देवापेक्षा मोठे असं कोणी म्हटलं तर आनंद देवाला होतो. आणि मग तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, राहिलो निराळी टाकून आशा. तुकोबाराय म्हणतात आम्ही देवाच्या कृपेनेच देवापेक्षाही बलवान आहोत. देवापेक्षा बलवान आहोत पण देवाच्या कृपेने, हे विसरायचं नाही. तसे देवाची शक्ती पार्थ देवाशी भोवती. अर्जुन देवापेक्षा जास्त बलवान पण देवाच्या कृपेनेच. संत देवापेक्षा जास्त बलवान जास्त मोठे पण देवाच्याच कृपेने. आणि म्हणून इथे तुकोबारायांनी संतांचा महिमा वर्णिला आहे आणि देव आणि संत यांची तुलना केली या अभंगात. की तीर्थी धोंडा पाणी, अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात की तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थात काय असतं म्हणले? दगड असतो, धोंडा असतो आणि त्या धोंड्यामध्ये देव विराजमान असतो आणि सभोवताली पाणी असतं आणि त्या पाण्याच्या रूपाने तिथं देव असतो. तीर्थात धोंडा पाणी आहे, धोंड्या पाण्याच्या रूपात देव आहे. तीर्थात देव आहे, संतही देवच आहेत. पण यात मोठं कोण आहे मोक्ष देण्याच्या बाबतीत? तर तुकोबाराय म्हणतात संत मोठे आहेत मोक्ष देण्याच्या बाबतीत. देवही मोक्ष देऊ शकतो पण देव उदार आहे. उदार नाही, उदार देव उदार आहे. संत नगद आहेत, रोकडेत. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. कॅश, रोकडा, चलन, प्रत्यक्ष, नगदी. संत मोक्ष देण्याच्या बाबतीत नगदी आहेत, नगद आहेत. देव उदार आहे. ज्ञानोबा लिहित आहेत की तीर्थ आणि संत मोक्ष देण्याच्या बाबतीत यांच्यात काय फरक आहे आणि कोण मोठं आहे? माऊली लिहित आहेत की मोक्ष देवनी उदार काशी होय कीर, परी वेचने लागे शरीर ती गावी. काशी मोक्ष देते पण एक तर आयुष्यभर काशीत राहावं लागतं किंवा काशीच्या गंगेच्या डोहात उडी मारून जीव द्यावा लागतो.
काहीतरी एक करावं लागतं. मोक्ष देवनी उदार काशी होय कीर, परी वेचणे लागे शरीर ती गावी. आयुष्यभर काशीत राहावं लागतं, काशी सोडायचीच नाही. क्षेत्र संन्याशी आयुष्यभर काशीत राहायचं, काशी सोडायचीच नाही. किंवा काशीत गंगेच्या डोहात उडी मारून जीव द्यायचा. काय परडलं तो मोक्ष? मोक्ष मेल्यावरी. काशी मोक्ष देते पण मेल्यावर, आणि जीवही जातो. जीविताची हानी होय. हिमवंतो दोषी खाय परी जीविताची हानी होय, तसे शुचित्व नव्हे सज्जनाचे. हिमालय पर्वत चढला तर दोष जातो, पाप जातं, तुम्ही मुक्त होता. पण हिमालय चढताना घसरून तुम्ही पडून मरू शकता. किंवा वर जर गेलेच, माथ्यावर गेलेच, झालेच सक्सेसफुल, गेलेच तर तिथे एवढा गारवा असतो की त्या थंडीने काकडून तुम्ही मरता. मोक्ष मिळतं पण तिथं मरावं लागतं हिमालयावर बी. हिमवंतू दोषू खाय परी जीविताची हानी होय. काशी मोक्ष देते पण मरावं लागतं. हिमालय मोक्ष देतो पण मरावं लागतं. मोक्ष मेल्यावरी. मेल्यावर मोक्ष जीवही जातोय. शुचित्वे शुची गंगा होय, आणि पाप तापही जाय, परी तेथे आहे बुडणे एक. पुन्हा मरण चालू. गंगा मोक्ष देते, काशीतली गंगा मोक्ष देते, पण तिच्या डोहात बुडावं लागतं, मरावं लागतं. म्हणजे जेवढे काही तीर्थक्षेत्र आहेत ते तुम्हाला मोक्ष देत आहेत, पण तुम्हाला मरावं लागतं. आणि मेल्यावर मोक्ष आहे. जीविताची हानी आणि मेल्यावर मोक्ष आहे. काय कामाचं आहे आमच्या? ठीक आहे, निवळच कामाचं नाही असं नाही, पण मेल्यावर आहे. प्रसिद्धी मिळाली पण मेल्यावर मिळाली, जिवंतपणी नाही मिळाली. जिवंतपणी प्रसिद्धी मिळाली, आनंद उपभोगता येतो की बाबा कीर्ती आहे, प्रसिद्धी आहे. जिवंतपणी आमके आहेत, तमकेत, लय मोठे लय मोठे आहेत. कुठल्या क्षेत्रात घ्या, जिवंतपणी प्रसिद्धी मिळाली, आनंद उपभोगता येतो. पण मेल्यानंतर प्रसिद्धी किंवा कीर्ती मिळाली आपण पाहायला नसतो. तसं मेल्यावर मोक्ष मिळतो, मरावं बी लागतं आणि मेल्यावर मोक्ष मिळतो. तो आनंद पाहायला आपण नसतो. पण तीर्थ मोक्ष देतं पण मेल्यावर. आणि ही उधारी आहे, ही उधारी आहे. तीर्थात धोंडा आहे, धोंड्यात देव आहे. हा तीर्थातल्या धोंड्यातला देव मोक्ष देतो पण उदार आहे. तुमचा जीव घेतो, मारतो आणि मेल्यावर मोक्ष देतो. हा उदार मोक्ष झाला. पण संतांचं तसं नाही आहे. संतांचं तसं नाही आहे. संताबद्दल काय लिहितात ज्ञानोबर आहे? खुलिये पारो नेनिजे तरी भक्ती न बुडीजे, रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष. खुलिये पारो नेनिजे तरी भक्ती न बुडीजे, रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष. संतांचं मोठेपण, संतांचं ज्ञान इतकं अगाध आणि एवढं खोल आहे. आणि खोल असून सुद्धा तिथं बुडण्याची भीती नाही, मरण्याची भीती नाही. संत तुम्हाला बुडू देत नाहीत, मरू देत नाहीत, मरू देत नाहीत, बुडू देत नाहीत. जिवंत ठेवतात आणि जिवंतपणीच रोकडा मोक्ष देतात. रोकडा मोक्ष देतात. रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष. शब्दफरक बघा. रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष. जिवंतपणीच मोक्ष मिळतो आणि रोकडा लगेच नगद तात्काळ याला रोकडा म्हटले. ज्ञानोबांनी काय म्हटले? रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष. तुकोबाराय म्हणतात देव रोकडा सज्जनी, सारखाचा अर्थ आहे. संत शरणागती केली, संत मोक्ष देतात, रोकडा देतात, रोखठोक देतात, नगद देतात, तात्काळ देतात, जिवंतपणीच देतात. संत जिवंतपणीच मोक्ष देतात. संत जिवंतपणीच मोक्ष देतात. तीर्थक्षेत्र मोक्ष देतं पण मेल्यावर देतं. संत मोक्ष देतात तो जिवंतपणीच आणि तात्काळ. तीर्थक्षेत्रही मोक्ष देतं पण खूप उशिरा आणि मेल्यावर. मग काय चांगले? काय चांगले? हीच गोष्ट तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आणि महाराज की बाबा तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जने. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जने. तीर्थही मोक्ष देत आहे
पण उशिरा देतं, मेल्यावर देतं. संतही मोक्ष देतात, नगद रोखठोक देतात, तात्काळ देतात, जिवंतपणीच देतात. ही तफावत आहे. आणि म्हणून तुलनाच केली तर तीर्थापेक्षा संत हे कितीतरी पटीने मोठे आहेत. संत हे तीर्थापेक्षा कितीतरी मोठे आहेत. संत तीर्थाचे तीर्थ असतात. तीर्थासी कुवासा जयाचे असणे गा. संत तीर्थाचे तीर्थ आहेत. आणि मग तुम्हाला जर संत जिवंतपणीच मोक्ष देत असतील, मग असे संत जर तुम्हाला मिळालेच, असे संत जर तुम्हाला मिळालेच, तर या संतांना तुम्ही आपलं अंग समर्पण करा. यात तुमचं भलं आहे. ह्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि महाराज लिहित आहेत, मिळालिया संत संग समर्पिता भले अंग. मिळालिया संत संग समर्पिता भले अंग. तुकोबाराय म्हणतात की संत तुम्हाला जिवंतपणीच मोक्ष देत आहेत आणि तात्काळ देत आहेत. आणि मग असे संत जर मिळालेच तुमच्या भाग्याने, तर तुम्ही तुमचं अंग संतांना समर्पण करा. यात तुमचं भलं आहे. किंवा संतांना अंग समर्पण करणं हेच भलं आहे. आणि मग महाराज म्हणतात की मिळालिया संत संग समर्पिता भले अंग. एक तर संत भेटी फार कठीण आहे. जगात मी बोललो की जगात काही मिळेल पण संत मिळणार नाहीत. बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी. परी या जगजेठी कृपा केली. मोठी मौज आहे पा. भगवंताच्या कृपेने संत भेटी होते आणि संतांच्या कृपेने देव भेटतो. जिवंत मोक्षात चालले. देव मोक्ष देतो पण मेल्यावर. देव मोक्षाच्या बाबतीत उधार आहे. संत मोक्ष देतात पण जिवंतपणीच. संत मोक्षाच्या बाबतीत नगद आहेत. म्हणून संत देवापेक्षाही महान आहेत, मोठे आहेत मोक्ष देण्याच्या बाबतीत. पण एक विशेष आहे, संत जरी जिवंतपणीच मोक्ष देत असले तर भगवंताच्या कृपेनेच संत भेटतात आणि संतांच्या कृपेनेच देव भेटतो, अर्थात मोक्ष मिळतो. तुकोबारा लिहितात बहु अवघड आहे संत भेटी. झालं एक. संत भेटी अवघड आहे. पुढे लिहितात परी या जगजेठी कृपा केली. संतांची भेट अवघड आहे पण कुणाच्या कृपेने संत मिळाले? परी या जगजेठी कृपा केली. म्हणजे जगजेठीच्या कृष्णाच्या कृपेने संत मिळतात आणि संताच्या कृपेने देव भेटतो. वाईस वर्षा आहेत. दोघं एकमेकाला पोषक आहेत. देवाने कृपा केली तर संत भेटतील आणि संताने तुम्हाला परीक्षेत पास केलं तरच तुम्हाला देव भेटेल, अर्थात मोक्ष मिळेल. एखादा विद्यार्थी परीक्षेला बसलाय आणि उत्तम पेपर लिहिलाय, 90% मार्क मिळतील इतका छान पेपर लिहिलाय, 90% मार्क मिळतातही. पण 90% मार्क मिळतील असा पेपर लिहूनही तो पेपर एक्झामिनरनं, परीक्षकानं तपासावा लागतो. तपासून त्या पेपरवर 90 मार्क टाकावे लागतात 100 पैकी. तो पेपर विद्यापीठाला पाठवावा लागतो. विद्यापीठ त्या परीक्षकाची सही पाहते, 90% दिलेले मार्क पाहतं, तपासलेला पेपर पाहतं आणि मग विद्यापीठ मार्क मेमो तयार करतं आणि त्या विद्यार्थ्याला डिग्री देतं. काय झाले? विद्यार्थी स्वबळावर 90% मार्क घेऊन स्टँड झालाय, पण परीक्षकांना शिक्कामोर्तब करावा लागतो की हा विद्यार्थी 90% मार्क घेण्यास पात्र आहे, तेव्हा विद्यापीठ डिग्री देतं. तसं तुम्ही स्वबळावर देव बनता, देवहून देवापुढे उभे राहता. साधना करताना रामनामानं तुम्ही देवहून देवापुढे उभे राहता, पण तरीही श्रीगुरूने, संताने त्यावर शिक्कामोर्तब करावा लागतो की हा भक्त देव बनण्यास योग्य आहे, तेव्हा तुम्हाला सायुज्य मुक्ती मिळते, तुम्ही देव बनता.
90% मार्क घेण्याच्या योग्यतेचे तुम्ही 90% मार्क घेतले स्वबळावर, तरी परीक्षकांना सांगावं लागतं विद्यापीठाला हा 90% मार्क घेण्याच्या योग्यतेचा आहे, तेव्हा विद्यापीठ तुम्हाला डिग्री देतं. तसं स्वबळावर तुम्ही देव झाला, देव होऊन देवापुढे उभा राहिलात, तरी श्रीगुरूंना संतांना सांगावं लागतं की देवा हे संत होण्याच्या पात्रतेचे, याला संत बनवा. आणि म्हणून संत हे परीक्षक आहेत, एक्झामिनर आहेत. आणि म्हणून संत भेट दुर्मिळ आहे, पण संत भेट जर झालीच योगायोगाने तर तुकोबाराय म्हणतात तुम्ही भाग्यवान आहेत. सगळं अंग समर्पण करा, आपला देह समर्पण करा. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. तुकोबाराय म्हणतात मिळाली संत संग समर्पिता भले अंग. संत संग मिळाला, संत भेटले की आपलं अंग समर्पण करा. तुकोबाराय म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात की तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. हां, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे, तरी या संता भजावे सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा कुरुठा, ते तर सेवा हाची दारवंटा, स्वाधीन करी सुभटा ओळगोनी. तरी तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगतील कीर पुसले, तेत अंतकरण बोधले संकल्पा नाही. अंतकरण बोधले संकल्पा नाही. की बाबा संत भेटी दुर्मिळ आहे. संत तात्काळ मोक्ष देतात, रोख मोक्ष देतात, नगद मोक्ष देतात आणि जिवंतपणेच मोक्ष देतात, हे सगळं खरं आहे. पण संत भेटी दुर्मिळ आहे. आणि तुझ्या पुण्याईनं तुकोबाराय बोलले की तिळतिळ पुण्य साचा पडे, तरी ते बहुता जन्मी जोडे, वाचेसी नाम तुझे आतोडे, समागम घडे संतांचं. तिळतिळ 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 पुण्य साठवावं लागतं अनेक जन्मात. या पुण्याच्या बळावर तोंडात देवाचं नाव येतं आणि या पुण्याच्या बळावर तुम्हाला संतांची भेट होते, समागम घडे संतांचं. पुण्याच्या बळावर तुम्हाला संत भेटलेच. तर ज्ञानोबाराय म्हणतात, तुकोबाराय म्हणतात आपलं तन मन धन सगळं सगळं तनुमनु जीवे, आपलं अंगच त्यांना समर्पण करा, त्यांची सेवा करा, त्यांची चाकरी करा, त्यांचं अंगण झाडा, पाणी भरा, पूजेचं साहित्य आणून द्या, त्यांची चरण सेवा करा. आपल्याकडे फार पद्धत आहे बघा. एखाद्या वेळेस एखादा महाराज जर आला तर व्हॉट्सअपवर मेसेज जातो, 200-400 400-500 जे काही भक्तगण असतात की सगळे भरा 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 मावळाच्या मासासारखे गोळा होतात आणि कचा 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 त्या महाराजाचं अंग दाबतात, त्याचं अंग खिळखिळ करून टाकतात. कचा कचा महाराजाचं अंग दाबणं म्हणजे ही संत सेवा आहे असं नाही आहे. अहो त्याला त्रास होईल असं जर वागले ती संत सेवा कसली आहे? ठीक आहे, थोडीफार चरणसेवा हलक्या हाताने पाय दाबणं ठीक आहे, पण कचा कचा ढोपरं खुबे बरगाड्या फरगाड्या जे जे असेल ते कचा कचा दाबायचं, माड्या पिढ्या बेजार करायचं, त्याला खिळखिळ करायचं अंग. का तर एवढं दाबल्यावर महाराजची सेवा करते ना आम्हाला मोक्ष मिळतो किंवा आमचं कल्याण होतं किंवा आमचा व्यवसाय धंदा उदयाला येतो, हे अशा भ्रामक कल्पना आहेत. ठीक आहे, एक सेवा म्हणून चरणसेवा करा, थोडी पाणी भरा, फुलं द्या, अंगण झाडा, स्वयंपाक करा, जीव घाला, उष्टमाष्ट काढा. ही शारीरिक सेवा तर करा, पण खरी संत सेवा आहे संत वचनाप्रमाणे वागणे. संतांना देवाला काय आवडतं? तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली वया पारा तोषा लागी. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा आणि मुखानं सतत रामकृष्ण हरी नामाचा जाप करा. या दोन गोष्टी करणं म्हणजे खरी संत सेवा आहे. मग या संत सेवेने देवही प्रसन्न होतो. म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाया, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. तुम्ही निष्काम कर्म करा, निष्काम हरिनाम घ्या, ही खरी संत सेवा आहे. आणि या पूजेने या सेवेने देव प्रसन्न होतो आणि तुम्हाला प्रसाद म्हणून वैराग्य देतो. श्रीगुरूची तुमच्यावर कृपा होते, ते तुम्हाला आत्मज्ञान देतात, मुक्त करतात. आणि मग संत भेटी अवघडे. संत जर भेटलेच तर आपला देह त्यांना समर्पण करा. तनुमनु जीव चरणाशी लागावे, देह समर्पण करा. तो का म्हणे प्राण करा देवासे अर्पण. तुम्ही
त्या संतासाठी जगा, ते सांगतील ते ऐका. आणि म्हणून खरा सदशिष्य संत भेटीसाठी तडपडत असतो. दरबारा लिहितात, कै हे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल, कै हे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल. युगावनी वडील निमिषमानी, युगावनी वडील निमिषमानी. एक एक सेकंद युगापेक्षा मोठा वाटतो. कधी मला सद्गुरू भेटेल आणि सद्गुरूच्या कृपेने मला देव भेटेल, ही तडप असते. आणि याला म्हणतात तनुमन उजे चरणाशी लागाव. ही तडप यावी, ही तडप यावी की मला सद्गुरू भेटावा, संत भेटावा आणि सद्गुरूच्या कृपेने मला देव भेटावा. ही तडप येणं ही खरी संत सेवा असते. ही तडप नाही आहे मनात श्रीगुरू भेटण्याची किंवा देव भेटण्याची, तडप नाही आहे. आणि उगा कचा 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 अंग दाबायचं, हातपाय दाबायचं, हा मतलब आहे आपला. संसारात भरभराट किंवा बरकती व्हावी म्हणून, असं नाही आहे. समर्पण हवं आहे. आता जगेल संतासाठी, मरेल संतासाठी, सर्वस्व. अगर्वता करावे दास्य सकळ. गुरुचरण उपासिता वैराग्यसी, गुरुचरण उपासिता वैराग्यसी. वैराग्य धारण करून गुरुच्या चरणाची सेवा करा. गुरु प्रसन्न होईल, आत्मज्ञान देईल, मुक्त करेल. कारण आत्मज्ञान एक अशी वस्तू आहे की ती फक्त संतापाशीच असते. दरबारा लिहितात, आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिने जैसी. या जगतात आत्मज्ञान फक्त संतापाशीच असतं आणि आत्मज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही. ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारोनी. आत्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही, आत्मज्ञान फक्त संतापाशी आहे. आणि म्हणून हे आत्मज्ञान संताकडून हस्तगत करायचे, त्यासाठी संत शरणागती, संत सेवा करायची. जसा PhD झालेला मनुष्यच तुम्हाला PhD देऊ शकतो, MBBSच्या पुढे MSMD झालेला मनुष्य तुम्हाला MSMD देऊ शकतो, तसं संतच तुम्हाला आत्मज्ञान देऊ शकतो, इतर दुसरं कोणी नाही. आणि आत्मज्ञानाशिवाय मुक्ती मिळत नाही. आणि म्हणून हे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी संत सेवा करायची, आपला देह संताला समर्पण करायचं. आणि म्हणून महाराज म्हणतायत की मिळाल्या संत संग समर्पिता भले अंग, मिळाल्या संत संग समर्पिता भले अंग. फक्त संतच आत्मज्ञान येत. आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिने जैसी. कशी दृष्टी पडू द्या? एक तरुण सुंदर मुलगी ती प्रियकराला निहाळते किंवा प्रियकर तिला निहाळतो, ही जी दृष्टी एकमेकावर पडते, तशी संतावर दृष्टी पडू द्या. अर्थात सर्वस्व संताला अर्पण करा आणि त्यांची मनोभाव सेवा करा. वैराग्य धारण करून सेवा करा. गुरुचरण उपासिता वैराग्यसी. आणि मग कुणालाही श्रीगुरू म्हणू नका, फक्त संत हा श्रीगुरू असतो. नाथ महाराज म्हणतात की मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आयते, परी शिष्या ते मिळवी सद्वस्तू ते, श्रीकृष्ण त्या ते श्रीगुरु मानी. जुटूरमुटूर मंत्रतंत्र सांगणारे घरोघरी गुरु आहेत म्हणले, पण जो मुक्त आहे आणि शिष्याला मुक्ती मिळवून देऊ शकतो तो श्रीगुरू असतो, तो सद्गुरू असतो. मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आयते, परी शिष्या ते मिळवी सद्वस्तू ते, श्रीकृष्ण त्या ते श्रीगुरु मानी. जो मुक्त आहे आणि इतरांना मुक्ती मिळवून देतो तो श्रीगुरू असतो, तो सद्गुरू असतो आणि तो संत असतो. आणि म्हणून कुणी स्वतःला श्रीगुरू सद्गुरू म्हणून घेऊ नये. कुणी सध्या स्वतःच्या पाठीमागे लावत आहे श्रीगुरू आमका आमका, सद्गुरू आमका आमका. आणि जो संत आहे तो श्रीगुरू आहे, तो सद्गुरू आहे. मग तुम्ही संत आहात का? मी संताची व्याख्या सांगितली. जो निष्काम कर्माने निष्काम नामानं, ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झालं आहे, जो मुक्त आहे, मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आणि पांडुरंगाने ज्याची चाकरी केली, तो संत असतो. अर्थात जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. मग तुम्ही देव झालात का? देवहून देवाचं नाव घेता का?
देहून देवाचं नाव घेत असाल तर तुम्ही संत आहे, जरूर लावा. पण देहून देवाचं नाव घेत नसाल, अर्थात तुम्ही देवच झाले नाही, म्हणजे संत झाले नाही, तर तुम्ही श्रीगुरू कसले? आणि मग कुणी या उपाध्या लावून आहेत मागं, श्रीगुरू अमका अमका, सद्गुरू आपला अमका अमका नाही. नाथमार मंत्रतंत्र उपदेश ते घरोघरी गुरु आहेत ते, परी शिष्या ते मिळवे सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते श्रीगुरु मानी. जो मुक्त आहे आणि इतरांना मुक्ती देऊ शकतो तो संत असतो. अलग लक्षामध्ये. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी, का जळाचे परी तडवट उघे. जो मोक्षाचा गठुडा बांधतो आणि सोडतो तो श्रीगुरू असतो, तो संत असतो. अर्थात जो स्वतः मुक्त आणि इतरांना मुक्ती मिळवून देतो तो श्रीगुरू असतो, सद्गुरू असतो, तो संत असतो. म्हणून फक्त संतच श्रीगुरू असतात, सद्गुरू असतात, इतर दुसरं कोणी नाही. म्हणून श्रीगुरू सद्गुरू शब्दाचा अपमान करू नये. कुणी आपल्या पाठीमागं श्रीगुरू सद्गुरू लावू नये. तोच श्रीगुरू, तोच सद्गुरू असतो जो संत आहे. अर्थात जो स्वतः मुक्त आहे आणि इतरांना मुक्ती मिळवून देऊ शकतो तोच श्रीगुरू, तोच सद्गुरू आणि तोच संत. आणि म्हणून पृथ्वी निदाने भरली आहे परी पायाळविना प्राप्ती नव्हे. आत्मा स्वतः सिद्ध आहे परी गुरुकृपाला आहे तरीच प्राप्ती. पृथ्वी नाना प्रकारच्या संपत्तीने भरलेली आहे, पण ती संपत्ती सांगण्यासाठी शोधण्यासाठी पायाळ लागतो. व्हावे लोचन पायाळाचे. तसं आत्मज्ञान आमच्या शरीरात मूळचंच आहे, ते आमच्या शरीरात हरपले, पण ते सांगण्यासाठी श्रीगुरू लागतो, सद्गुरू लागतो, अर्थात संत लागतो. पृथ्वी निदाने भरली आहे परी पायाळविना प्राप्ती नव्हे. आत्मा स्वतः सिद्ध आहे परी गुरुकृपाला आहे तरीच प्राप्ती. आमच्या शरीरात आत्मा स्वतः सिद्ध आहे, आत्मज्ञान आमच्या शरीरातच आहे, पण ते हरपले, ते दाखवायला श्रीगुरू लागतो. तेव्हा ते आम्हाला दिसतं किंवा कळतं आणि आम्ही श्रीगुरूच्या कृपेने मुक्त होतो. प्राप्ताचीच प्राप्ती, आत्मज्ञान प्राप्तच आहे, ती प्राप्ताची प्राप्ती, पण दाखवायला श्रीगुरू लागतो. एकदा एका बाईची नथ हरपली, सारं घर शोधू लागली, परेशान झाली. नथ हरपली, नथ हरपली. सगळ्यांना सांगितलं घरातल्या माणसाला, नथ काय सापडाना. ननंद भावजाई होत्या, भावजाईची नथ हरपली. ननंदबाईकडे गेली, अवहिंस नथ हरपली, अवहिंस नथ हरपली. नंदिनी नथ पाहिली, म्हणल्या वहिनी इकडे धरली आणि आरशा पुढे नेली आणि म्हणली वहिनी दिसते का नथ कुठं? म्हणली अग बाई 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 माझ्याच मंगळसूत्रात अडकली, माझ्याच मंगळसूत्रात अडकली. नथ तिच्या नाकातून गळली, तिच्याच मंगळसूत्रात अडकली, पण दाखवली ननंदेने, दाखवली ननंदेने. तसं आमचंच आत्मस्वरूप आमच्या शरीरात हरपले, पण दाखवतात संत. बाबजाची नथ नाकातून गळाली, मंगळसूत्रात अडकली, अर्थात तिच्या शरीरात हरपली आहे. नथ दाखवली ननंदेने. आमचं आत्मज्ञान, आमचा मोक्ष आमच्या शरीरात हरपले, आमचं आत्मज्ञान आमच्या शरीरात हरपले, पण दाखवतात सद्गुरू श्रीगुरू अर्थात संत. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिमसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. संताचा नाम जप करा. जय जयराम जय जयराम कृष्णार हे भजन तर चालूच ठेवा, पण सोबत ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम हे भजन चालू ठेवा. या ज्ञानदेव तुकाराम यांच्या नाममंत्रानं भजनानं त्यांच्या सेवेनं ते प्रसन्न होतील आणि तुमच्या शरीरात हरपलेला मोक्ष, तुमच्या शरीरात हरपलेलं आत्मज्ञान ते तुम्हाला दाखवतील. म्हणून ज्ञानोबा म्हणतात की हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता गिमसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. संत शरणागती करा, संत शरणागती करा, संत सेवा करा, संताला देह समर्पण करा. का तर संताविना प्राप्ती नाही असे वेद देती काही. आणि म्हणून संत या विश्वातील सर्वात सर्वात महान गोष्ट आहे, सर्वात महान पद आहे. संतापेक्षा जगात कुणी मोठं नाही. संत देवापेक्षाही मोठे आहेत, पण देवाच्याच कृपेने, देवाच्याच कृपेने. म्हणून तुकोबारा बोलतात तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी,
राहिलो निराळी सांडूनी आशा. तुकोबारा म्हणतात आम्ही देवापेक्षा बलवान आहोत, देवापेक्षा मोठे आहेत, पण देवाच्याच कृपेने. तसे देवाची शक्ती पार्थ देवासी भोवती परी माने स्तुती गौरव असे ज्ञानोबा आहे. संत देवापेक्षाही मोठे आहेत, पण देवाच्याच कृपेने. आणि मग संत देवापेक्षा मोठे आहेत म्हणूनच जिवंतपणी नगद मोक्ष देतात, रोकडा मोक्ष देतात. देव मोक्ष देतो पण मेल्यावर देतो. देव मोक्ष देतो पण मेल्यावर. संत मोक्ष देतात जिवंतपणीच, जिवंतपणीच. आणि मग तुकोबारा म्हणतात की तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थात धोंडा पाणी, हा धोंडा पाणी देवच आहे, हाही मोक्ष देतो पण मेल्यावर. संताचं तसं नाही. संतही देवच आहेत, संतही मोक्ष देतात, पण जिवंतपणीच रोकडा मोक्ष. रोकडा मोक्ष, रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष. देव मोक्ष देतो पण मेल्यावर. तीर्थातला देव मोक्ष देतो पण मेल्यावर. संत मोक्ष देतात पण जिवंतपणीच. आणि जिवंतपणी मिळालेला मोक्ष याला ज्ञानोबा रोकडा म्हणतात. रोकडाची लाहिजे न मरता मोक्ष. तुकोबाराय म्हणतात की देव रोकडा सज्जने. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जने. आणि म्हणून तुम्हाला तीर्थापेक्षा संतांचं आकर्षण जास्त असावं. मोठी गंमत आहे, आम्हाला संतांचं आकर्षण नाही हो, आम्हाला आकर्षण आहे तीर्थाचं. गंमत आहे मोठी. आम्ही कथा कीर्तनात जाऊन बसावं सारखं, प्रवचनात कीर्तनात सारखं जाऊ जाऊ बसावं, पण माणसं पाय पडू पडू धरू धरू आणावं लागतात कीर्तनाला. पण तीर्थयात्रेला गाड्या करू करू जातात, पैसे घालतात, 50,000 लाख लाख रुपये खर्च करतात नवरा बायको जोडीला. पैसे खर्च करून तीर्थाला जातात, पण संताकडे येत नाहीत. लोक पैसे खर्च करू करू तीर्थाला जातात, पण फुकटच्या कीर्तनाला येत नाहीत. फुकटच्या कीर्तनाला येत नाहीत. कशी मौजे बघा. चारधाम यात्रा आहे ना, पैसे खर्च करून जातात. एक जोडी, मला भाव नाही माहीत, पण 1,000 लाख रुपये खर्च नक्कीच येतो. 1,000 लाख रुपये त्या तीर्थयात्रेचा रेट जो भाव जो असेल, 1,000 लाख रुपये खर्च नक्कीच येतो. लाख लाख रुपये देऊन तीर्थयात्रेला जातात की ज्या तीर्थयात्रेतला देव तुम्हाला मेल्यावर मोक्ष देतो, पण ज्या कीर्तनातला देव अर्थात संत तुम्हाला जिवंतपणीच मोक्ष देतात. ते कीर्तन फुकट आहे, फुकटचं कीर्तन ऐकायला येत नाहीत आणि पैसे देऊन तीर्थाला जातात. आणि तीर्थयात्रा तेव्हाच फलद्रूप होते ज्यावेळेस तुमच्या अंतकरणात भाव आहे, अन्यथा नाही. हे तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात आणि महाराज लिहित आहेत तीर्थी भाव फळे येथे अनाड तेवळे. तीर्थी भाव फळे येथे अनाड तेवळे. तुम्ही आम्ही तीर्थाला जातो, कुठलाही तीर्थ असू द्या, तीर्थाला जातो, पण तीर्थाला जाताना आमच्या अंतकरणात जर भाव असेल देवाबद्दल तरच तीर्थ तुम्हाला फळ देतं. मग ते कुठल्याही रूपात असो तरच तुम्हाला तीर्थ फळ देतं, अन्यथा नाही. तुम्ही तीर्थाला गेलात, जाताना तुमच्या अंतकरणात त्या तीर्थाबद्दल, त्या तीर्थातल्या देवाबद्दल शुद्ध भाव असावा, तरच ती तीर्थयात्रा सफल होते, अन्यथा नाही. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगम, नाना प्रकारच्या तीर्थाला तुम्ही जाता, पण तुमचं चित्त जर हरिनामात स्थिर नसेल, तीर्थयात्रा करताना तुमचं चित्त जर हरिनामात स्थिर नसेल तर ती तीर्थयात्राच व्यर्थ आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. कारण मुखानं नाम घेणं हा देवाबद्दलचा भाव असतो.
माझ्या नामाची अति आवडी तया नाव श्रद्धा रोकडी. भगवंताचं अति आवडीने नामस्मरण करणं ही श्रद्धा असते आणि हाच भाव असतो. काही न आवडणं, फक्त देव आणि देवाचं नाव आवडणं हाच भाव असतो, ही श्रद्धा असते, हेच प्रेम असतं. आणि असा भाव जर अंतःकरणात असेल तुम्हाला फक्त देवाचंच नाव आवडते, बाकी काय आवडत नाही. तुम्ही फक्त देवाच्याच भेटीसाठी तीर्थाला चाललात आणि देवाचं नाव घेत चाललात, तुम्हाला फक्त देवाचंच नाव आवडतं, देवच आवडतो, हा भाव असतो. आणि असा भाव धरून जर तीर्थाला गेलात तरच तीर्थयात्रा फलद्रूप होते, अन्यथा नाही. मग आम्ही तीर्थयात्रेला जाताना असा शुद्ध भाव घेऊन जातो का? नाथ महाराज तीर्थयात्रेची व्याख्या सांगताना भागवतात लिहित आहेत की तुम्ही तीर्थयात्रेला निघालात आणि घरातून पहिलं पाऊल उचललं की राम म्हणावं आणि तीर्थयात्रा करून घरी परत येईपर्यंत रामनाम चालूच ठेवावं. ही तीर्थयात्रा असते आणि हीच तीर्थयात्रा सफल होते, हीच तीर्थयात्रा तुम्हाला फळ देते, अन्यथा ती तीर्थयात्रा व्यर्थ आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुम्ही पिशवी उचलली आणि तीर्थयात्रेला चाललेत, कोणतंही तीर्थ असो, तीर्थाला चाललेत, राम म्हणावं, राम म्हणत जावं, राम म्हणत यावं, घरी आल्यावर विसावा घ्यावा, ही तीर्थयात्रा सफल होते. अर्थात तीर्थयात्रेला जाताना आणि येताना आणि तीर्थातही राम राम म्हणत जावं, राम राम म्हणत यावं. हा त्या तीर्थाबद्दलचा, तीर्थातील देवाबद्दलचा भाव आहे. आणि असा भाव असेल तरच तीर्थयात्रा सफल होते, अन्यथा नाही. आणि म्हणून महाराज लिहित आहेत की तीर्थी भाव फळे येथे अनाड ते वळे. तीर्थी भाव फळे येथे अनाड ते वळे. तीर्थाला जाताना येताना तीर्थात सारखं रामकृष्णाने म्हणत राहावं. तुम्हाला फक्त देवाच्या नावाचीच गोडी असावी, बाकी काही आवडू नये, फक्त नाम आवडावं आणि नाम घेत जावं, नाम घेत यावं, हा भाव असतो. आणि असा भाव असेल देवाबद्दल तरच ती तीर्थयात्रा सफल होते, फळ देते, अन्यथा नाही, ती निष्फळ ठरते तीर्थयात्रा. म्हणून महाराज लिहितात बरोबर, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बाबा तू कोणत्याही तीर्थाला जा, पण पिकनिक म्हणून, ट्रिप म्हणून, मजा म्हणून गेला असतं ते व्यर्थ आहे रे बाबा, काही कामाचं नाही म्हणले. आणि आजकाल तीर्थयात्रा पिकनिक झाली, सहल झाली, मजा झाली, मौज झाली. आणि मोठ्या मोठ्या दिमागाने सांगतात लोक, आपण सगळे देव केले बाबा, आपण सगळे देव केले बाबा, एकही देव राहिला नाही. चारधाम यात्रा केली, अष्टविनायक केले, 12 ज्योतिर्लिंग केले, सगळे देव केले बाबा, आपलं काही राहिलं नाही. आणि देवाला जाताना एकदा देवाचं नाव घेतलं नाही, महागारी येताना एकदा देवाचं नाव घेतलं नाही, फक्त मस्तक आपटून आला देवाच्या चरणावर आणि आपण सगळे देव केले बा. ज्ञानोबाराय म्हणतात ते व्यर्थ आहे. ज्ञानोबाराय म्हणतात व्यर्थ आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तीर्थाला जाताना, तीर्थात आणि परत येताना, जाताना येताना आणि तीर्थातही नित्य रामनामाचा जप चालू असावा, तर ती तीर्थयात्रा सफल होते, अन्यथा नाही. बस फुकट झाली आहे, आधार कार्डावर कोणी काही वय लावलेत. 70 वर्ष मनुष्य 75 वय करून घेतो. 40 वर्षाची बाई 65 वर्ष वय करून घेते. 40 वर्षाची बाई 65 वय करून घेते, अर्ध्या टिकटॉवर फिरते. 70चं 75 करून घेतो, फुकट फिरतो. करायचं काय मग? चला तीर्थाला, गप्पा झोडत जायचं, गप्पा झोडत यायचं, बस फुकट आहे. लोकांना पगार फार झालेत, हां, लाखावरच पगार आहेत, लाखावर पगार आहेत. कपल असेल तर 2-2 लाख. गाड्या झाल्यात, एवढ्या गाड्या झाल्यात मुंगीसारख्या, काही दिवसांनी रस्त्याने चलता यायचं नाही माणसाला, इतक्या गाड्या झाल्यात, चलता यायचं नाही. दवाखाने कमी चाललेत, इतके गॅरेज फुल चाललेत, कारण माणसापेक्षा गाड्या जास्त झाल्यात. गाड्याचे डॉक्टर अतिशय श्रीमंत झालेत, माणसाचे डॉक्टर गरीब व्हायलेत. माणसापेक्षा गाड्या जास्त झाल्यात, हां, गाड्याचे मेकॅनिक डॉक्टरपेक्षा श्रीमंत व्हायलेत. गाड्याच्या एवढ्या झाल्यात, पगार वाढला, उच्चा भाऊ, कपल डबल पगार, घरोघरी गाडी आहे. बारक्या तर उत आल्या, पण मोठी घरोघर गाडी झाली. थोडी अपवाद वगळा, पण घरोघर गाडी व्हायच्या मागे आता किंवा झालीच. मग घरची गाडी आहे. जे गरीब आहेत त्यांना एस टी फुकट आहे, चला काय, चला तीर्थाला.
चला तीर्थाला. फॅड झाले, फॅड झाले. उठ की तीर्थयात्रा. जाताना एकदाही देवाचं नाव नाही, येताना एकदा देवाचं नाव नाही. सिनेमाचे गाणे ऐकत जायचे, वात्रट जोक करत जायचे, ह्या म्या करत जायचं गाडीत. देवाच्या पाया पडायचं, निघाला माघारी. ज्ञानोबा म्हणतात हे व्यर्थ आहे, हे व्यर्थ आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मग शहाणावा. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. अनेक प्रकारचे तीर्थ करतो, पण जाताना येताना देवाचं सारखं नाव घेत नाही, ती तीर्थयात्रा व्यर्थ आहे म्हणले. आणि मग तुम्ही 4 धाम करा नाही तर 5 धाम करा, काही करा, हे व्यर्थ आहे. तुम्ही दिमागाने सांगता आपण सगळे देव केले बाबा, आपण सगळे देव केले बाबा, एकही देव राहिला नाही बाबा. अरे पण ते व्यर्थ आहे ना. तुझं चित्त हरिनामात कुठं होतं, म्हणून ते व्यर्थ आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मनुष्य रिटायर झाला की पहिलं लगे बुकिंग करतो 4 धामची. अरे गाथा बघा ना, काय म्हणतात आमची तुकोबार आहे. बाप बाप तीर्थ पंढरी भू वैकुंठ महेवरी. बाप बाप तीर्थ पंढरी भू वैकुंठ महेवरी. पंढरपूर सगळ्या तीर्थाचा बाप आहे आणि पृथ्वीवरचं साक्षात वैकुंठ आहे, की जिथं वैकुंठ नायक पांडुरंग परमात्मा राहतो. एक पंढरपूर सोडलं तर तुम्हाला कुठं जायची गरजच नाही आहे. याचा अर्थ जाऊ नका असं मला म्हणायचं नाही, पण नित्य नियमाने एक पंढरपूर करा, आळंदी करा, देहू करा आणि पैठण करा. बस. महाराष्ट्रातल्या लोकांनी 5व्या तीर्थाला जायचीच गरज नाही. पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण, बस. 5व्या तीर्थाला जायचीच गरज नाही. आणि जर कोणाला जायचंच असेल तर जाताना रामराम म्हणत जा, येताना रामराम म्हणत या. तीर्थात गेल्यावर रामराम म्हणा तर तीर्थ आता सफल, अन्यथा ती व्यर्थ आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. गप्पा मारत गेले, गप्पा मारत आले, गाणे ऐकत गेले, गाडीत सीडी लावली, ऑडिओ लावला, व्हिडिओ लावला, गाणे ऐकत गेले, गाणे ऐकत आले, मजा करत गेले. तीर्थयात्रा व्यर्थ आहे, काही फळ मिळत नाही. पैसा गेला, गाडीचं डिझेल पेट्रोल गेलं, खाण्यापिण्यात पैसे गेले, व्यर्थ आहे, शून्य आहे. आणि मग तीर्थयात्रा एक मजा झाली, मौज झाली, ट्रिप झाली. मरणाची गर्दी पंढरपुरात, मरणाची गर्दी. तुम्ही पंढरपूरला जरी गेले तर विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही गेले, येतानाही विठ्ठल विठ्ठल नाही म्हणले, तिथे सारखं विठ्ठल विठ्ठल नाही म्हणले, ती पंढरपूरची यात्रा तुमची सफल होत नाही. तुम्ही कोणत्याही तीर्थाला जा, नाथ महाराज स्पष्ट सांगतात, पिशवी उचलली, घरातून पाऊल टाकलं की राम म्हणत जा आणि येईपर्यंत राम म्हणत या, तर तुमची तीर्थयात्रा सफल आहे, अन्यथा नाही. आम्ही पिक्चरचे गाणे म्हणत जातो, गाणे ऐकत जातो. काय चवल त्या तीर्थयात्रेला? अहो तुम्ही तीर्थयात्रेला रामराम म्हणत गेले तर तुमच्या गाडीचा अपघात होत नाही. तुकोबाराय साक्ष देत आहेत. मार्गी चालता मुखी नामवानी, असे चक्रपाणी मागे पुढे. तुम्ही जर तीर्थयात्रेला किंवा कुठेही, तीर्थयात्रा नाही कुठेही प्रवासात निघा, कोणत्याही गावाला जा, गाडीत बसल्यात आणि रामराम म्हणतायत, तो राम तो कृष्ण तुमच्या गाडीच्या मागे पुढे धावत असतो, तुमचा अपघात होऊ देत नाही. गाडीत बसल्या बसल्या तुम्ही राम म्हणताय, तुमच्या गाडीचा अपघात होऊ शकत नाही. तुकोबाराय लिहित आहे, शब्द तुकोबारायचा आहे, मार्गी चालता मुखी नामवानी, असे चक्रपाणी मागे पुढे. तुम्ही गाडीने प्रवास करतायत, मग कुठे जा, तीर्थयात्रा काय कुठे दुसरीकडे जा, गाडीत बसल्या बसल्या राम म्हणतायत, तुमचा अपघातच होत नाही, कारण तो राम तो कृष्ण तुमच्या गाडीच्या मागे पुढे पळत असतो तुमचा अपघात टाळण्यासाठी. अनेक लोक तीर्थाला जातात, अपघात होतात, दगावतात. जाताना येताना मुखात नाम नसतं, जाता येता मुखात नाम असेल, गाडीत बसल्या बसल्या तर अपघात होऊ शकत नाही. तो कृष्ण धावतो गाडीच्या पुढे, मार्गी चालता मुखी नामवानी, असे चक्रपाणी मागे पुढे. आणि मग देवाचं नाम घेत जाणं, नाम घेत येणं, ही तीर्थयात्रा आहे. आम्ही असं करतो का? आमच्याकडे पैसा फार झाला आहे, किंवा खुळपट कल्पना आहेत. 4 धाम केले म्हणजे सगळं मिळालं, मुक्तीच मिळाली. हा मोक्ष एवढा सोपं आहे का? आणि मग रिटायर व्हायला आला, महिना राहिला की बुकिंग करतो, रिटायर झालं की पळतो. आणि आल्यावर कण होतो मग, बापरे कुठे जाऊ आपण, केदारनाथला जाऊ नये रे बाबा, कुठे जाऊ आपण, केदारनाथला जाऊ नये रे बाबा, बाकीचे 3 धाम लय सोपेत रे बाबा, पण केदारनाथ लय अवघड रे बाबा, जगून वाचून आलो रे बाबा, देवाचा उपकार झाला रे बाबा. ते घोडे, त्या घोड्यावर बसून जायचं किंवा डोल्या, ते घोडे 1000 2,000 फूट खोलीच्या दऱ्यात, त्या घोड्याचा पाय घसरला की घोडण तुम्ही दरीत, तिथंच तुमचं खलास रामनामचं. कठीण आहे. अहो आत्ता झाले, जुन्या काळात का 4 धामच होतं का? 100 वर्ष मागे जा, जेव्हा गाड्या घोड्या नव्हत्या, लोक काय ते 4 धामला जात होते का?
करणारचा व्यवसाय झाला आहे, जाणारच्या डोक्यात फॅड आहे. चारधाम केले, देव भेटतो नाही. ज्ञानोबा म्हणतात चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तीर्थाला जाताना एकच उद्देश असावा, देवाचं नाव घेणं आणि देवाची प्राप्ती, तर ती तीर्थयात्रा सफल आहे. सेना महाराजासारखा महासंत, सेना महाराज एकदा पंढरपूरला गेले. संताची ही परिस्थिती, तुमच्या आमचं साधारणचं काय घेऊन बसले. संत सेना महाराज एकदा पंढरपूरला गेले, चंद्रभागेत स्नान केलं आणि चंद्रभागेत एक लंबळा गोटा सापडला. सेना महाराजांनी उचलला आणि पिशवीत टाकला. म्हणले बरं आहे, म्हणले वस्त्र लावायला चांगलं आहे. म्हणले सेना महाराज डोई करायची, वस्त्र लावायला चांगलं आहे म्हणजे, गुळगुळीत गोटा आहे. टाकला पिशवीतून आणि गेले पांडुरंगाच्या दर्शनाला. आता संत म्हणलं की पांडुरंग आणि संत प्रत्यक्षात बोलायचे. सगळे संत त्या काळातले, संताची मांदेळी ज्ञानोबाच्या काळातले संत ते पांडुरंगाच्या पुढे गेले. प्रत्येक वेळेला पांडुरंगाने बोलावं, हसावं, आला का सेना, कसं चाललंय, बरं चाललं, चौकशी करावी. पण आज सेना महाराज गेले, पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवले आणि बोलू लागले. देवाने अशी बाजूला तोंड केलं, सेना महाराज तिकडे फिरले, देवाने खाली तोंड केलं, सेना महाराज वाकले, देवाने पुन्हा बाजूला तोंड केलं, सेना महाराज पुन्हा तिकडे गेले. म्हणले देवा झाले का म्हणून नाराज आहेत, मला पण तोंड फिरवायलेत. म्हणले सेना मला सांगतो कशा करता आलाय. म्हणले देवा तुमच्या भेटीला आलोय, दर्शनाला आलोय. म्हणले चूक बोलतोय, चूक बोलतोय. म्हणले हो चूक बोलतोय. म्हणले चंद्रभागेत तू काय केलं. म्हणले काही नाही देवा, स्नान केलं. काय उचललंस. मग लक्षात आलं. म्हणले देवा गोटा उचलला वस्त्र लावायला. अरे तू गोटा न्यायला आलास, तू मला भेटायला आलास का. पांडुरंग म्हणतोय सेना महाराजाला, अरे तू गोटा न्यायला आलास वस्त्र लावायला, तू मला थोडंच भेटायला आला. निघ म्हणले जा, जेव्हा मला भेटायला येशील, जेव्हा फक्त मलाच भेटायला येशील तेव्हा मी हसल आणि बोलन. म्हणले तू गोटा न्यायला आला. म्हणले आज चुकलं. म्हणले देवा. सेना महाराज माघारी गेले. पुन्हा दुसऱ्यांदा आले, महिना 2 महिन्यांनी आले. म्हणले देवाला आवडलं नाही बाबा, ते गोटा टाकून द्यावा. पुन्हा चंद्रभागेत स्नान केलं आणि तो गोटा चंद्रभागेत टाकला. पुन्हा गेले पाय पडायला, देवाच्या पायावर मस्तक ठेवलं. देवाने पुन्हा तोंड बाजूला फिरवलं. म्हणले देवा आता काय झालं, गोटा टाकून दिला ना. म्हणले सेना तू कशाला आलास. म्हणले तुमच्या पाय पडायला. चूक. म्हणले देव म्हणते चूक का. म्हणले या बारीन तू गोटा टाकायला आलास, मागच्या बारीन गोटा उचलायला आलास, या बारीन गोटा टाकायला आलास, मला भेटायला कुठं आलास. मला सांगा देवाचं एवढं बारीक लक्ष आहे. सेना महाराजांनी गोटा उचलला, पांडुरंग म्हणतो तू गोटा उचलायला आलास. सेना महाराजांनी गोटा टाकला, पांडुरंग म्हणतो तू गोटा टाकायला आलास. एवढंही देवाला जमत नाही. तर तुम्ही तीर्थयात्रेत गेल्यावर काय काय खरेदी करता, काय काय टाकून देता, काय गप्पा मारता, काय गाणे ऐकता, काय अशी मजाक असतो, हे देवाला आवडेल का. देवाची स्पष्ट इच्छा आहे, देवाची स्पष्ट इच्छा आहे. तुम्ही तीर्थयात्रेला आले तर फक्त मला आणि मलाच भेटायला यावं, माझ्या आणि माझ्याच प्राप्तीसाठी यावं, माझं आणि माझंच नाव घेत यावं, तर ती तीर्थयात्रा सफल आहे. अन्यथा त्या तीर्थयात्रेला काय अर्थ आहे. त्या तीर्थयात्रेला काही अर्थ नाही. ती तीर्थयात्रा सफल होत नाही. गाड्यान घोड्यान पैसा झालाय भरपूर, नोकऱ्या जबरदस्त पगार आहेत. पगार नसले तर किरायाच्या गाड्या करतात, ग्रुप करतात, चारधामला जातात, नाना प्रकारच्या तीर्थाला जातात, मजा करत जातात, मजा करत येतात. जाताना देवाचं नाव नाही, येताना देवाचं नाव नाही, अंतकरणात देवाबद्दल भाव नाही. तीर्थयात्रेला चालले, अंतकरणात देवाबद्दल भाव नाही. उगा मजा म्हणून चालले, ट्रिप म्हणून, देवाबद्दल भाव नाही. तीर्थयात्रेला तर चाललेत पण देवाबद्दल भाव नाही. तीर्थयात्रेला चालले, देवाबद्दल भाव नाही. तुकोबाराय म्हणतायत तीर्थी भाव फळे येथे अनाड ते वेळे. तीर्थाला चालला तर तुझ्या अंतकरणात भाव असावा. तीर्थाला चालला तुझ्या अंतकरणात भाव असावा. भाव नसेल, मुखात देवाचं नाव नसेल, तर तीर्थ तुला त्या तीर्थयात्रेचं फळ देत नाही. तीर्थयात्रेचं फळ देत नाही, ते वायाला जातं. तीर्थयात्रा व्यर्थ आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि म्हणून आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे. आम्हाला शहाणा होण्याची गरज आहे. आमच्या डोक्यात जे फॅड बसलंय,
की तीर्थयात्रा केल्याने आपली जीवनयात्रा सफल होते, चारधाम केल्यानं आम्हाला देव भेटतो किंवा मुक्ती भेटते, पुन्हा जन्म नाही आहे. आणि मग गाड्या करू पैसा खर्च करू तुम्ही तीर्थयात्रा करता. हरकत नाही, करा ना, याला कुणी नाही म्हणत नाही, करा, जरूर करा. पण ती तीर्थयात्रा करताना कशी करावी याचं भान राहू द्या. नाथ महाराज म्हणतात तीर्थयात्रेला चाललेत, पिशवी उचलली, घरातून पहिलं पाऊल टाकलं की राम म्हणा, राम राम म्हणत जा, तीर्थातही राम राम म्हणा आणि परत येताना राम राम म्हणत या, तर ती तीर्थयात्रा सफल, ती तुम्हाला फळ देईल. पण तुम्ही जाताना येताना आणि तिथेही रामनाम घेतलं नाही, नुसती सिनेमाची गाणं ऐकत गेली, मजा केली, एन्जॉय केला, हे ख्या म्या केलं, नाथ महाराज म्हणतात, ज्ञानोबा म्हणतात, ती तीर्थयात्रा व्यर्थ आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. अर्थात तीर्थाला जाताना येताना आणि तीर्थातही तुमचं चित्त सातत्यानं हरिनामात बांधलेलं असावं, तर ती तीर्थयात्रा सफल होते. मग अशी तीर्थयात्रा आम्ही करतो का? मग नाही तर तिचा उपयोग काय हो? तुम्ही 4 धाम करा, नाही तर 5 धाम करा. एक तर तीर्थाला जाताना अपघाताचा धोका, तीर्थाला गेल्यावर अवघड तीर्थ असेल तर ते डोंगर चढताना उतरताना जीवाचा धोका, मरू शकतात माणसं. त्या केदारनाथमध्ये हिमालयाच्या दऱ्या कोसळतात, दरड कोसळते, पावसाळा असेल तर सगळं बळबळ वाहत येतं खाली, गाड्या माणसंही वाहून जातात. तीर्थात जीवाला धोका आहे, मरणाचा धोका आहे. मग तुम्ही तीर्थातल्या देवाच्या मागं का लागता की जिथं धोका आहे? तीर्थातला देव मोक्ष देतो, तीर्थात धोंडा पाणी, तीर्थातला हा धोंडा पाणी देवच आहे, हा तीर्थातला धोंडा पाणी रूपी देव मोक्ष देतो, पण मेल्यावर, आणि मेल्यावर मोक्ष काय करायचा? मग संतरूपी देव जिवंतपणीच मोक्ष देतो, त्याच्या मागे लागा ना. तुम्ही विनाकारण आपला वेळ या तीर्थात खर्च करू नका. याचा अर्थ तीर्थाला जाऊ नका असं नाही, पण डोक्यात जे बसलंय की जेवढे तीर्थ आहेत, जेवढे देव आहेत भारतात, ते सगळे करायचे. 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक, 4 धाम, अजून वगैरे वगैरे जे असते सगळे करायचे. का? तर आम्हाला मुक्ती मिळते, जीवनयात्रा सफल होते. पण मनात भाव नसेल तीर्थाला जाताना, आणि मनातला भाव म्हणजे एका देवाशिवाय काही दुसरं न आवडणं, एक हरिनाम सोडलं तर दुसरं काही न आवडणं, हा भाव असतो. असा भाव आमच्या अंतकरणात आहे का? आम्ही हरिनाम घेत देवाला जातो का आणि देवाने येतो का? हरिनाम घेत तीर्थाला जातो का, तीर्थान परत येतो का? मुखात हरिनाम नाही, हृदयात भाव नाही, तीर्थयात्रा व्यर्थ आहे, काही फळ मिळत नाही. मग का बेजार होता? तीर्थयात्रा करायची तर पंढरीची करा ना. मी बोललो ना, पंढरी करा, देव करा, आळंदी करा, पैठण करा, आणि तेही मुखात नामस्मरण धारण करून करा, देवाबद्दल अंतकरणात भाव धारण करून करा. ती तीर्थयात्रा सफल होईल. आणि जगाचा नायक, जगाचा ब्रह्मांड नायक, जगाचा मायबाप पांडुरंग पंढरपुरात उभा आहे. बाप बाप तीर्थ पंढरी, भूवैकुंठ महिवरी. अशा तीर्थाला जा आणि तीर्थाचे नियम पाळून जा, नामस्मरण करत जा, नामस्मरण करत या, तीर्थयात्रा सफल होईल. पण तरी तीर्थातला देव, तीर्थातला जे धोंडापाणी रूपी देव आहे, त्या देवाला तुम्ही भाव घेऊन जरी गेले तरी तो मोक्ष दिला तरी मेलेवर देईल, जिवंतपणी नाही. पण संतरूपी देव तुम्हाला जिवंतपणीच मोक्ष देईल. आणि याला तुकोबाराय म्हणतात की तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थातला धोंडा आणि पाणीरूपी देव मोक्ष देईल, पण मेल्यावर उधार मोक्ष. संतरूपी देव जिवंतपणीच मोक्ष देईल, रोकडा मोक्ष देईल. आणि म्हणून तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. फारसं तीर्थाच्या मागे लागू नका, संतांच्या मागे लागा. आणि म्हणून कीर्तनात या, प्रवचनात या, हरिभजनात या. कुठेही कीर्तन प्रवचन चालू असेल तर आवर्जून जा, आवर्जून ऐका. आपण बोललो की तीर्थाला जाताना अंतकरणात भाव लागतो तर तीर्थयात्रा सफल होते. परंतु तुम्ही संताकडे गेलात आणि तुमच्या अंतकरणात देवाबद्दल, संताबद्दल भाव नाही आहे, तुम्ही अनाडी आहेत, येडे आहेत, बागडे आहेत, मूर्ख आहेत, कसले असू द्या,
तुमच्या मनात देवाबद्दल भाव नाही, संताबद्दल भाव नाही, येरेगाबाळे आहेत, अनाडी आहेत, असे जरी असलात तरी संत तुम्हाला स्वीकारतात आणि तुमचा उद्धार करतात. हीच गोष्ट तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात आणि महाराज म्हणतात की तीर्थी भाव फळे येथे अनाड तेवळे. तीर्थी भाव फळे येथे अनाड तेवळे. अंतकरणात भाव असेल आणि तीर्थयात्रा केली तर ती फळ देईल, पण अंतकरणात भाव नाही देवाबद्दल आणि तीर्थयात्रा केली तर ती निष्फळ आहे. परंतु अंतकरणात भाव नाही आहे आणि तुम्ही संताकडे गेलात तरी संत तुम्हाला आपलंसं करतात आणि मुक्ती देतात. आपणासारखे करीते तात्काळ, नाही काळवेळ तया लागे. हा तीर्थात आणि संतात फरक आहे. पूर्ण अभंगच तुलनात्मक आहे की तीर्थ आणि संत यात तुलना केली तुकोबारायांनी आणि तीर्थापेक्षा संत कसे मोठे आहेत हे मांडले या अभंगातून. तुम्ही तीर्थाला गेले, भाव घेऊन गेले नाही, तीर्थ फळ देत नाही. तुम्ही संताकडे गेले, अजिबात भाव नाही आहे, तरी संत तुम्हाला फळ देतात, मुक्त करतात. का तर आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. संत दयाळ दयाळ. संत कृपळ असतात, दयाळू असतात. अहो तो वाल्या कुळी का चांगला होता का? नंतर वाल्मिकी महर्षी झाला, आपल्याला पूजनीय येते, पण ज्यावेळेस तो वाल्या कुळी होता त्यावेळेस काय चांगला होता का? अहो 7 रानं भरली होती. शालिग्राम नावाचे दगड त्या ब्राह्मणापाशी असायचे, ते सगळं द्यायचे, पण ते शालिग्राम देत नव्हते. मग त्या वाल्याला वाटायचे शालिग्राम लयच महाग आहे का, हे मौल्यवान किमती काय की महाग आहे का की हे जर विकलं बाजारात ते लय पैसे येतील, म्हणून तो म्हणचा ते शालिग्राम दे, तो काळा दगड दे म्हणायचे. पण ते ब्राह्मण देत नव्हते, का ते भगवान विष्णूचं प्रतीक आहे, त्यांचा देव होता. मग ते ब्राह्मण काही द्यायचे, पिशवी पासुडी सगळे द्यायचे, पण ते शालिग्राम देत नव्हते. मग शालिग्राम देत नाही मग त्या ब्राह्मणाला तो मारायचा. असं एक ब्राह्मण मारला आणि शालिग्राम हिसकावून घेतला की त्या शालिग्राम नावाच्या दगडानं 7 रांजणं भरली होती. 7 रांजणं, टापारे रांजणं असायचे पहिले छाती इतकाले, तसले 7 रांजणं भरले शालिग्रामने. असा वाल्या कुळी. पण ज्या वेळेस नारदाने सांगितलं की जा तुझ्या घरी तुझे बायका पोरं तुझ्या पापात भागीदार आहेत का विचारू नये, जाऊन आला, कुणीच भागीदार नाही हे कळाल्यानंतर तो वाल्याकुळी नारदाच्या पायावर लोळू लागला, म्हणले उद्धाराचा मार्ग दाखवा. उपरती झाली, वैराग्य आलं, रामनाम धारण केलं, मुखात अंगावर वारूळ वाढलं. नारद महर्षीने वाल्याकुळ्याचा उद्धार केला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला, महर्षी वाल्मिकी. मग वाल्या काय चांगला होता का? वाल्याच्या मनात नारदाबद्दल भाव होता का? उलट नारदाला मारायला निघाला होता तो, कुऱ्हाड दाखवली, वाल्याची कुऱ्हाड पाहिली सगळे लटलट कापायचे, नारद हसत होते. त्या वाल्याला प्रश्न पडला, हे असलं कसली आसामीन गिराईक मिळालं म्हणले, सगळे माझ्या कुऱ्हाडीला घाबरतात आणि हेच घाबरा नाही म्हणले, हे कसं घाबरत नाही? वाल्या ज्यावेळेस मला जा घरी विचारू नये तुझ्या पापात सहभागी आहेत का तुझे कुटुंबीय, तुम्ही पळून जाताल म्हणले. म्हणले नाही जात, मला झाडाला बांध. नारदाला दाव्याने दोराने कासऱ्याने नारदाला झाडाला बांधले कासऱ्याने वाल्याने आणि मग घरी गेलाय. म्हणजे नारदाबद्दल अजिबात भाव नव्हता, नारदाला मारायचं होतं, भाव तो सोडा, नारदाला मारायचं होतं त्याला कुऱ्हाडीने, नारदाबद्दल भाव नव्हता. तरीही नारदाने त्या वाल्याचा स्वीकार केला, नारदाने वाल्याचा स्वीकार केला आणि त्याला संत बनवलं, वाल्मिकी बनवलं, महर्षी बनवलं. याला तुकोबाराय म्हणतात येथे अनाड तेवळे. तीर्थी भाव फळे येथे अनाड तेवळे. तीर्थाला तुम्हाला जायचं आहे पण अंतकरणात भाव पाहिजे तर तीर्थ फळ देतं. तीर्थातल्या देवाला गेलात तुम्ही पण त्या देवाबद्दल भाव पाहिजे तर तो देव फळ देतो. पण संताकडे गेलात भाव नाहीये तरी संत फळ देतात. वाल्याला दिलंच की नारदाने. हा तीर्थात आणि संतात फरक आहे. आणि म्हणून आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. खट नट यावे शुद्ध होऊन या जावे, दमडी पिटी व्हावे चोखा मेळा. खट नट यावे शुद्ध होऊन या जावे, दमडी पिटी व्हावे चोखा मेळा. नट्या खट्या चांगल्या वाईट्या कोणी या, गरीब या श्रीमंत या हलके भारी कोणी या, संत सानिध्यात गेले की शुद्ध होऊनच जातात. संत दयाळ असतात, कृपळ असतात, आमचे मायबाप असतात,
ते त्यांच्यासारखं आम्हाला करतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. आणि म्हणून हा तुलनात्मक अभ्यास लक्षात घ्या. तुकोबारायांनी या अभंगात तुलना मांडली तीर्थाची आणि संताची, की दोन्ही मोक्ष देत आहेत. पण तीर्थ मोक्ष मेल्यावर देतं आणि ते भाव असेल तर, संत मोक्ष जिवंतपणेच देतात. भाव नसला तरीही हा संताचा ग्रेटनेस. तेच अनाड म्हटले. येथे अनाड तेवळे. संताला तुम्ही शरण जा नका जो संत सानिध्यात गेला. वाल्या का शरण गेलता का? अपघाताने भेट झाली दोघांची सहज, पण तरी नारदाला दया आली. नारदाने सहज भेट झाली त्या वाल्याची, त्याच्यावर कृपा केली आणि त्याला संत बनवलं. हां, नारदाबद्दल कुठला भाव नाही, देवाबद्दल भाव नाही. ते पापी होता, माणसं मारीत होता, अनाड होता. असा अनाडही भावरहित संताकडे गेला तर ते जिवंतपणे मोक्ष देतात अशा अनाड्याला. पण तीर्थाकडे गेलात ते भावच घेऊन जावं लागतं. भाव नसेल तर मोक्ष मिळत नाही. मग तीर्थ भाव असेल तर मुक्ती देईल, ते मेल्यावर देईल. संत भाव नसला तरी मुक्ती देतील आणि जिवंतपणे देतील. आणि म्हणून महाराज म्हणतात की तीर्थी भाव फळे येथे अनाड तेवळे. तीर्थी भाव फळे येथे अनाड तेवळे. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे पाप गेल्या कळे ताप. तुका म्हणे पाप गेल्या कळे ताप. तुकोबाराय म्हणतात की तुम्ही संतांना शरण गेले तर तुमची पापं जळतात. तुका म्हणे पापे जाती संतांची अजपे. तुका म्हणे पापे जाती संतांची अजपे. आणि याउलट पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. संताच्या नाम जपानं पाप जातात आणि पदरी पुण्य येतं. जसं विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्य माप. त्याच टाईपमध्ये तुका म्हणे पापे जाती संतांच्या जपे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. संत नाम जपानं ज्ञानदेव तुकाराम हा जाप केला तर पाप जातात, पदरी पुण्य येतं. हां, आणि पदरी पुण्य आलं त्यांच्या कृपेने. पाप गेलं पदरी पुण्य आलं. ते तुमच्यावर कृपा करतात, तुम्हाला संत तर बनवतातच. पण तो संत कृपेने तुमचा त्रिविध ताप जातो. संत कृपेने तुमचा त्रिविध ताप जातो. आणि तुमचा त्रिविध ताप गेला की तुमची पापं कटली हे सिद्ध होतं. हेच महाराज बोलतात की तुका म्हणे पाप गेल्या कळे ताप. तुमचं पाप गेलं हे कधी कळेल की ज्यावेळेस तुमचे त्रिविध ताप गेलेत संत कृपेने, तेव्हा तुमचं पाप गेलं हे कळेल. चरण नीट आहे का? फोडावं लागतंय. तुका म्हणे पाप गेल्या कळे ताप. संत कृपेने तुमचा त्रिविध ताप गेला तेव्हा हे सिद्ध होतं की तुमच्या जीवनातली पापं संत कृपेने नाहीशी झाली आहेत. आधी तुमचा त्रिविध ताप जावा लागतो. त्रिविध तापाची झाली बोळवणं देखील या चरण वैष्णवांचे. नाथ महाराज वैष्णवांचे संतांचे चरण पाहिले, अर्थात संतपेटी झाली की तुमचे त्रिविध ताप जातात. आणि त्रिविध ताप गेले की हे सिद्ध होतं की तुम्ही निष्पाप झाले आणि आता मोक्ष द्यायला हरकत नाही, संत तुम्हाला मुक्ती देतात. त्यालाच महाराज म्हणतात की तुका म्हणे पाप गेल्या कळे ताप. हे त्रिविध ताप 3 प्रकारचे आहेत. अधिदैविक ताप, अधिभौतिक ताप आणि आध्यात्मिक ताप. आधी दैविक ताप, नैसर्गिक कोप. अतिवृष्टी झाली, गावच वाहून गेले, पाऊसच पडला नाही, दुष्काळच पडला. अतिवृष्टी झाली, पिकच नासले, लाल्या रोगच पडला, धुईच पडली, गाराच पडल्या, पिकाचंच नुकसान झालं. रोगाची साथच आली, करोनाच आला, माणसंच मेले. आधी दैविक ताप. ईश्वरी कोपातून किंवा नैसर्गिकदृष्ट्या, ईश्वरी कोप जरी नाही म्हटलं तर नैसर्गिक तापातून होणारा ताप किंवा पीडा हा अधिदैविक ताप. नाना प्रकारची संकट आली,
दुष्काळच पडला, अतिवृष्टी झाली, गावच वाहून गेले. दुष्काळ पडला, प्यायला पाणीच नाही आहे. गाराच पडल्या, हिवच पडलं, धुईच पडली, पिकच जळाली, पानच करपले, लाल्या रोगच पडला, वगैरे वगैरे. नैसर्गिक संकट येतात, त्यातून होणारा ताप तो आधी दैविक ताप. आध्यात्मिक ताप नाना प्रकारच्या बिमाऱ्या होणं, शरीर दुःखाचे कोटार, शरीर रोगाचे भांडार, नाना प्रकारचे रोग होणं, हा आध्यात्मिक ताप. आणि तिसरा आहे अधिभौतिक ताप. तुमच्या आजूबाजूला असलेल्या सजीव निर्जीव वस्तूने तुम्हाला दिलेला ताप म्हणजे अधिभौतिक ताप. कुत्रच चावलं, सापच चावला, बैलानेच मारलं, अधिभौतिक ताप. मोटरसायकलून पडलेच खाली, मुंडकच मोडलं, मांडीचं हाडच मोडलं, अधिभौतिक ताप. जीपचा ॲक्सिडेंटच झाला, कारचा ॲक्सिडेंटच झाला, टंगडेच मोडे, अधिभौतिक ताप. तीर्थयात्रेला गेली, गाडीच उलटली, अधिभौतिक ताप. कुठं तीर्थयात्रेला गेले, कुठं गेले, टेकडावर पाय घसरून पडले, खूपच मोडला, अधिभौतिक ताप. शेजारीने बांधच टोकारला, अधिभौतिक ताप. नवरा बायकोचं भांडणच झालं, अधिभौतिक ताप. पोरगच ऐकत नाही, माघारी बोलते, अधिभौतिक ताप. भावाभावात भांडणच झालं, घरच फुटलं, अधिभौतिक ताप. आपल्या सभोवताली असलेल्या कुठल्याही सजीव निर्जीव वस्तू यांनी दिलेला त्रास, अधिभौतिक ताप. हे 3 ताप आहेत आणि या 3 तापापैकी कुठला तरी एक ताप सातत्याने आमच्या मानगुटीवर येऊन बसलेला असतो, सातत्यानं, बारीबारीने. असं कधीच घडत नाही की या तिन्हीपैकी एकही ताप तुमच्या जीवनात नाही आहे. तुम्हाला एखादा रोग झाला, रोग बरा झाला तर असं म्हणणं का आता तापमुक्त झालो. रोग झाला, रोगातून बरे झाले तर अतिवृष्टीच होईल, गाव होऊन जातील, पिकं नसतील, त्यातून तुम्ही सावरले. असं नाही आता काहीच व्हायचं नाही, अतिवृष्टीतून सावरले, शेतात एखाद बरगंजीत सापच चावला, त्यातून तुम्ही नीट झाले. पुन्हा व्हायरल फिवरच झाला, अजून एखादी बिमार झाली, त्यातून तुम्ही सावरले. पुढच्या वर्षी किंवा काही दिवसांनी दुष्काळच पडला. म्हणजे या 3 तापापैकी कुठला तरी एक ताप सातत्याने बारीबारीने तुमच्या मानगुटीवर येऊन बसतोच. असं कधीच घडत नाही की या 3 तापापैकी कुठलाच एक ताप तुमच्या जीवनात आला नाही. कायमचा तर नाही, पण काही दिवसाकरता सुद्धा. असा महिना गेलाय, या महिन्यात अपघात नाही, नैसर्गिक कोप नाही, रोगराई नाही, बिमारी नाही, फिमारी नाही, ॲक्सिडेंट नाही, कुत्रं नाही, साप नाही, काही चावलं नाही, घरात भांडण नाही, तंटा नाही, काही नाही, सगळं सुजलाम सुफलाम आहे. असं कधीच घडत नाही. या 3 तापापैकी कुठला तरी एक ताप बारीबारीनं तुम्हाला छळतोच, तुमच्या मानगुटीवर येऊन बसतोच, तुम्हाला पीडा देतोच. आणि या त्रिविध तापाची बोळवण म्हणजे जाणे, आपण लेकीला बोळवण केली म्हणतो. बोळवण म्हणजे पाठवणे. ते टिपणीचा फण असतो पहा, 3 फणं असतात, ते बाजूचे 2 चालतात, पण मधला फण नेहमी असं चोंदल्या जातो, त्यातून बी गळत नाही. मग तो टिपण वर करतो वाकडी आणि त्या मधल्या फणाच्या पोंगळीत बोट घालतो, ते बळबळ दाणे खाली करतात आणि मग म्हणतात आता बोळायला लागले. बोळवण म्हणजे जाणे. बोळवण म्हणजे आपल्याकडे काय शब्द की लेकीची बोळवण केली म्हणजे कपडे घेतले म्हणजे बोळवण, असं नाही आहे. कपडे घेणे हा आहेर असतो किंवा त्याला काही म्हणा, कपडे म्हणजे बोळवण नाही आहे. बोळवण म्हणजे पाठवणे. लेकीची बोळवण केली म्हणजे लेक सासरी पाठवली. तिथं नाथ महाराज म्हणतात की त्रिविध तापाची झाली बोळवण, देखील चरण वैष्णवांचे. त्रिविध तापाची झाली बोळवण म्हणजे त्रिविध ताप तुमच्या जीवनातून हाकलून दिले, पाठवले, याला म्हणजे त्रिविध तापाची झाली बोळवण. पण ती कधी होते बोळवण, अर्थात त्रिविध ताप कधी जातात, देखील चरण वैष्णवांचे. जेव्हा तुम्हाला संत भेटतील, संत चरणावर तुम्ही माथा ठेवताल, संत तुम्हाला आलिंगन देतील आणि आपल्यासारखे संत बनवतील, त्यावेळेस तुमच्या जीवनातले पूर्ण त्रिविध ताप गेले. आणि मग त्रिविध ताप गेले की तुमच्या जीवनातलं पाप गेलं हे सिद्ध होतं आणि तुम्ही संत झाले हे सिद्ध होतं. हेच तुकोबार आहे. अभंगाच्या 4थ्या चरणात म्हणतात आणि महाराज म्हणतात की तुका म्हणे पाप गेले गेल्या कळे ताप. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय.
तुकोबाराय म्हणतात की तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, मिळाल्या संत संग समर्पिता भले अंग, तीर्था भाव फळे येथे अनाड ते वळे, तुका म्हणे पाप गेले गेल्या कळे ताप. तुकोबारायांनी या अभंगात सारांश बोलतो मी. तुकोबारायांनी या अभंगात तुलनात्मक अभ्यास मांडलाय. तीर्थाची आणि संतांची तुलना केली. महाराज म्हणतात की तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थ काय असतं तर तीर्थात एक धोंडा असतो आणि आजूबाजूला पाणी असतं. मंदिर असतं, मंदिरात धोंडा असतो, आजूबाजूला पाणी असतं. या धोंड्यामध्ये या दगडामध्ये देव विराजमान असतो आणि त्या तीर्थातल्या पाण्यातही देव विराजमान असतो. तीर्थातील धोंड्यात आणि पाण्यात देव आहे. हा तीर्थातील धोंड्यात असलेला देव मुक्ती देतो, पण तुम्ही मेल्यावर मुक्ती देतो, उशिरा देतो. इथं मुक्ती उधार आहे, रोग नाही. पण संत असे नाही आहेत. तुकोबाराय म्हणतात संत असे नाही आहेत. संत नगद तात्काळ मुक्ती देतात आणि जिवंतपणे देतात. आणि म्हणून संत तीर्थातल्या देवापेक्षाही मोठे आहेत. संत तीर्थातल्या देवापेक्षाही मोठे आहेत. आणि म्हणून असे संत की जे जिवंतपणे तुम्हाला मुक्ती देतात, अशा संतांची शरणागती करा. तीर्थाचं आकर्षण कमी करा. याचा अर्थ तीर्थाला जाऊ नका असंही नाही आहे. तीर्थयात्रा जरूर करावी आणि ती हरिनाम घेत घेत करावी, पण त्याचा लहाडा करू नये किंवा पिच्छा पुरू नये. तीर्थ 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 असं करू नये. आणि केलं एखाद्याने तर ते हरिनाम घेत घेत करावं, तीर्थाचे नियम पाळून करावे. पण तरी महाराज म्हणतात की करायची तर मोजके तीर्थ करा, जास्त लाव घेऊ नका. तीर्थापेक्षा तुम्ही संतांकडे झुका. तीर्थ मोक्ष देईल कधी तुमच्या अंतकरणात भाव असेल त्या तीर्थाबद्दल, देवाबद्दल, आणि तोही मोक्ष मेल्यावर देईल. पण संत तसे नाहीत. संताबद्दल तुम्हाला भाव असो की नसो, ती मुक्ती देतील आणि जिवंतपणे देतील. हा फरक आहे तीर्थ आणि संतात. आणि म्हणून तुम्ही तीर्थाचा जास्त नाद किंवा लाव घेऊ नका. तीर्थापेक्षा तुम्ही संतांकडे झुका. आणि संतांकडे झुकण्याचं माध्यम आहे कीर्तन, प्रवचन, हरिकथा. तात्पर्य तुम्ही सातत्यानं होईल तेवढे हरिकथा ऐका, कीर्तन ऐका, प्रवचन ऐका. सप्ताहामध्ये जा, सत्संगतीत जा. सत्संगतीत गेलं की तिथं जे पात्र संत आहेत, कीर्तनकार वेगळा आणि खरा संत वेगळा. तुमच्या नजरेत जर समोरचा मनुष्य कीर्तनकार तर आहे, परंतु तो संतही वाटतो तुम्हाला, तर त्याला आपलं शरीर, आपलं अंग समर्पण करा. तनुमनु जीवे चरणाशी लागावे. सगळं समर्पण करा. वैराग्य धारण करून त्याची सेवा करा. मग असा महात्मा, असा संत तुमच्यावर कृपा करेल आणि मग अपेक्षित जे आपले तेही सांगतील कीर पुसले, जे अंतकरण बोधले संकल्पा नाही. तुम्ही विचाराल ते सांगतील, तुम्हाला आत्मज्ञान देतील, मुक्ती देतील. एकदा मुक्ती मिळाली, तुम्हाला आत्मबोध झाला की पुन्हा तुमचं अंतकरण वापस संसारात येणार नाही. त्यातले संकल्प विकल्प कायमचे निघून जातील. परंतु संतांची तनुमनु जीवे सेवा करावी, तनुमनु जीवे चरणाशी लागावे. का तर संत ज्ञानाचा कुरुटा आहेत. आणि ज्ञानाचा कुरुटा तुम्हाला हस्तगत करायचा तर तिथं दारवंटा हा सेवा आहे. ते ज्ञानाचा कुरुटा, तिथं सेवा हाची दारवंटा. स्वाधीन करी सुबटा वळवणे. सेवा संतांची तनुमनु जीवे सेवा कर. आणि संतांचं ज्ञान हस्तगत करायचंय तर त्या भंडारापर्यंत जाण्यासाठी मार्ग काय तर संतांची सेवा आहे. तिथं सेवा हाची दारवंटा. तात्पर्य तू संत शरणागती कर, मनोभावे संतांची सेवा कर, वैराग्य धारण करून संतांची सेवा कर, आपलं सर्वस्व संताला समर्पण कर.
तनुमनुजीव त्यांची सेवा कर, ते सांगतील तसं ऐक, निष्काम कर्म, निष्काम हरिनाम घे आणि बाकीची सेवा कर. मग काय होईल? संत तुझ्यावर कृपा करतील, आपलंसं करून घेतील, आपल्यासारखं बनवतील, अर्थात मुक्ती देतील. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयार लागे. परंतु संत शरणागती न करता तू जर नुसत्या तीर्थाचाच पिच्छा पुरवलास, संताकडे पाठ फिरवली आणि सारखा तीर्थयात्रेलाच पळू लागलास आणि त्या तीर्थातल्या देवाबद्दल आणि तीर्थाबद्दल तुझ्या मनात भाव नसेल आणि तीर्थाला तर पळतोय, तर तुझी तीर्थयात्रा सफल होणार नाही, ती निष्फळ होईल. कारण अंतकरणात भाव नसेल तीर्थाबद्दल आणि त्या तीर्थातल्या देवाबद्दल, तर तीर्थ तुम्हाला फळ देत नाही. महाराज तेच सांगतायत की तीर्थी भाव फळे येथे अनाडते वळे. तीर्थाला जायचं तर रामराम म्हणतच जावं, रामराम म्हणतच यावं, हा भाव असतो. आणि नामस्मरण घेतलं नाही तीर्थाला जाता येताना, अर्थात तीर्थाबद्दल भाव नसेल तर तीर्थयात्रा व्यर्थ आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि मग तीर्थाचा लाभ घेऊ नका. लाभ हा गावरान शब्द आहे, म्हणजे पिच्छा पुरू नका. तीर्थाचा लाभ घेऊ नका, तीर्थाचा पिच्छा पुरू नका. मोजकी तीर्थ करायचे तर, पण जगात देशात जेवढे तीर्थ आहेत त्याच्यासाठी आटापिटा करू नका. पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण यासारखी महातीर्थ करा आणि ते तीर्थाचे नियम पाळून करा. रामराम म्हणत जा, पंढरीला रामराम म्हणत या, पंढरी ते रामराम म्हणा, तीर्थयात्रा सफल होईल. अर्थात अंतकरणात भाव धरा, नामस्मरण घ्या आणि तीर्थाला जा. ते मोजक्याच तीर्थाला जा, पंढरीसारख्या वगैरे. अंतकरणात भाव धरून जा, तीर्थयात्रा सफल होईल. अन्यथा भाव नसेल तर सफल होणार नाही, निष्फळ राहील. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. अंतकरणात भाव असेल तर तीर्थयात्रा सफल होते. पण संतांचं तसं नाही. तुमच्या अंतकरणात भाव नसेल आणि संतांना शरण गेले, तुम्ही अनाडी आहेत, तुमच्या अंतकरणात भाव नाही आणि संताला शरण गेले, तरीसुद्धा संत तुमचा स्वीकार करतात आणि आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयार लागे. म्हणजे भाव असेल तर तीर्थयात्रा सफल होते, परंतु भाव नसेल तरी संत शरणागती सफल होते. हे संतांचं विशेष. अंतकरणात भाव नाही, तीर्थाला गेले, फळ मिळत नाही. अंतकरणात भाव नाही, पण हरिकथेत गेले, संताला शरण गेले, तुम्हाला मोक्ष मिळतो. कारण संताचा स्वभावच आहे. तुम्ही खट असा, नट असा, चांगले असा, वाईट असा, कसले किती चांगले असा, किती वाईट असा, त्यांच्याकडे जो जातो तो कोणी असो, आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयार लागे. आणि म्हणून खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दमडी पिटी भावे, चोका मिळा. पण भाव असेल तीर्थाला गेले तर तीर्थयात्रा फलद्रूप होईल. पण तू भाव नसताना संताकडे गेले तरी संत तुम्हाला मुक्ती देतील. हा संताचा उदारपणा आहे. आणि म्हणून ही जी तुलनात्मक स्थळी दोन गोष्टीतली, की तीर्थ आणि संत. तीर्थातही दोंडान पाणी आहे, हा दोंडान पाणी देवच आहे, परंतु हा तीर्थातला धोंडा आणि पाणी रूपी देव तुम्ही मेल्यावर मुक्ती देतो, अर्थात हा देव मुक्ती देण्याच्या बाबतीत उदार आहे. पण संत रूपी देव जिवंतपणेच मोक्ष देतो आणि नगद देतो, तात्काळ देतो. आणि म्हणून तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. आणि म्हणून तुकोबारा इशारा करतायत की फारसं तीर्थाच्या मागे लागू नका. याचा अर्थ तीर्थाला जाऊ नका असं बी तुकोबाराला म्हणायचं नाही. तीर्थाला जरूर जा, पण मोजकं जा आणि तीर्थयात्रेचे नियम पाळून जा. अर्थात तीर्थाबद्दल भाव धरा, रामनाम घेत जा, रामनाम घेत या, तीर्थ फलद्रूप होईल, पण ते मेल्यावर. मग असं असेल तर तुम्ही संताकडे जा ना, तीर्थमुक्ती देते पण मेल्यावर. संत जिवंतपणे देत आहेत ना. पण जास्तीत जास्त संतांच्या सहवासात या, हरिकथेत या, कीर्तनात या, प्रवचनात या, संत जिवंतपणेच मोक्ष देतात. आणि म्हणून महाराज म्हणतात की तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारीला अधिकार मिया पुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल